नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा परिचय मी भरत पाटील सूळ, डोलखेडा, जिजाऊ हायटेक नर्सरी। तर आज आपण या केशर बागेवर फवारणी याकरता करत आहोत। हे जे कवळी नव्हती आलेली आंब्याला, तर याच्यावर अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हे लॅम्बडासायप्रमेथ्रिन आणि फंगीसाइड म्हटलं तर बुरशीनाशक रोकोची फवारणी झाली आहे। तर काय आपण हार्वेस्टिंग केल्यापासून ही आता जवळपास ही चौथी फवारणी आहे। हे बघा, या नवती आहे आणि यावर काय, या ढगाळ वातावरण असल्यामुळं वातावरण खूप खराब आहे, यावर अळीचा प्रादुर्भाव असतो। तर ही पडू नये म्हणून आपण यावर फवारणी करतो। हे बघा, यामध्ये ही आता नेमके याच्या अवस्थेमध्ये आहे, पाणी बाहेर निघायच्या अवस्थेमध्ये आहे। तर ही फवारणी आपली झाली। हे बघा, ते पाणी काही निघालेलं आहे बाहेर आणि हे आता काही निघायला लागले। तर येत्या 2 महिन्यामध्ये याच पालीवर, येत्या 2-2.5 महिन्यामध्ये याच पालीवर आपल्याला मोहर दिसेल। तर अशा वातावरणामध्ये ही फवारणी झाली पाहिजे। फवारणी काही जास्त महाग नाही आहे आणि साधी फवारणी आपली फंगीसाईड, याच्यामध्ये तुम्ही मग बदलून घेऊ शकता। रोको 22-3 M45 फंगीसाईड कोणतंही चालतं पावडर फॉर्ममध्ये। क्लोरोपरिफॉस, नंतर लॅम्बडासायप्रमेथ्रिन, असे बदलून एक कीटकनाशक फवारणी करायची। आता मागच्या वेळेस आपण काय केलं होतं, क्लोरोपरिफॉस हे घेतलं होतं। आता आपण थोडं कीटकनाशक बदलून घेतलं, लॅम्बडासायप्रमेथ्रिन घेतलं आणि रोको पावडर घेतली। मागच्या वेळेस आपण ब्ल्यू कॉपर घेतलं होतं आणि ब्ल्यू कॉपर आपण काय केलं होतं, हे ढगाळ वातावरण असल्यामुळे काय झालं की फंगीसाईड आतून हे पूर्ण आपण ब्ल्यू कॉपरनं पूर्ण आंब्याची अशी आंघोळ करून घेतली होती मागच्या वेळेस। टोटल आंबा वल्ला करून घेतला होता आणि आता एकदम मस्त रिझल्ट आले त्याची। अशी फवारणी झाली म्हणून आमचे चिरंजीव युवराज पाटील यांचं BSc ॲग्री पूर्ण झालेलं आहे, रावेळ झालं आणि 2 दिवस तो घरी आला होता। माझ्याकडे आता मजुराची टंचाई चौकडायची आणि आपल्याला संध्याकाळची फवारणी सुरू करायची आहे। तर त्यांनी एवढी तो मदत देतो, आता ती उद्याकडे चालला तेवढी तो मदत आपल्याला करतो। तर ते त्या क्षेत्रामध्ये आपण त्याला BSc ॲग्री तो करतो आहे, त्याला बी तो थोडा फायदा होतो। तर असं आहे।